राहुल गांधींसह इंडिया आघाडीतील नेत्यांना अटक. कोल्हापुरात शाहू समाधीस्थळी आत्मक्लेश आंदोलन. आज कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीनं नर्सरी बाग येथे शाहू समाधीस्थळावर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं. मतांची चोरी करून भाजपने सत्ता स्थापन केल्याचा आरोप करत राहुल गांधी यांच्यासोबत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दिल्ली येथे आंदोलन पुकारलं होतं. यावेळी पोलिसांनी गांधी यांच्यासोबत इतर नेत्यांना अटक केली. यानंतर संपूर्ण देशभरात इंडिया आघाडीच्या वतीनं विविध प्रकारे आंदोलन सुरू करण्यात आला आहे. आज कोल्हापुरात शाहू जन्मस्थळावर इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येत आत्मक्लेश आंदोलन केलं. यावेळी राहुल गांधी यांच्या प्रश्नांना योग्य उत्तर देण्याऐवजी त्यांना अटक केली जाते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही गळपेची असून लोकशाही विरोधी आणि दडपशाहीची कारवाई असल्याचा आरोप यावेळी उपस्थित नेत्यांनी केला. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. कर्नाटक राज्यामधल्या एका विधानसभातील 20 लोकांचा पत्ता एकच आहे. याचे पुरावे सुद्धा त्या ठिकाणी सादर केलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी ही मतांची चोरी होती आहे आणि या मतांच्या चोरीबाबत त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगानं उत्तर द्यायला पाहिजे होतं. ते न देता त्या ठिकाणी भाजपचे लोक उत्तर देत आहेत. हे खरं चुकीचं आहे. त्या ठिकाणी हा पुरावा दिला आहे. या पुराव्याबाबत त्यांनी खुलासा केला पाहिजे. राजश्री शाहू महाराज या नावातच या ठिकाणी या नावातच विचार आहे आणि या विचाराची संलग्नित असले हेच त्यांचा जो विचार आहे संपूर्ण कोल्हापूरमध्ये नव्हे महाराष्ट्राला समानतेचा या ठिकाणी विचार देणारं हे शक्तीस्थळ आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठण्याची जी क्षमता आहे ती आम्हाला दिलेली आहे ती फक्त राजश्री शाहू महाराजांनी. आणि म्हणूनच अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन घेतलं जात आहे. आज आपण पाहिलं असेल राहुल गांधींनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी पुराव्यासहित सांगितलेलं आहे की हे सरकार मत चोरी करून चोरांचं सरकार या ठिकाणी बसलेलं आहे. आणि म्हणूनच हे सरकार संविधानाला धरून नाही. संविधान जर आज आपण पाहिलं तर राजश्री शाहू महाराजांचे विचार हे या संविधानामध्ये आहेत. म्हणूनच या ठिकाणी आज नर्सरी बागेमध्ये आम्ही आज या ठिकाणी हे आंदोलन करत आहोत. आजच्या आंदोलनाचं स्वरूप हे भारत देशापासून सुरू झालं. राहुल गांधी यांच्या माध्यमातून सुरू झालेले आंदोलन मला वाटते गेल्या कित्येक दिवसापासून मी व्यक्त करत होतो. EVM आणि मतदार याद्यातील घोटाळा याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाला भाजप सरकार करू देत नाही आणि जर करत असेल तर त्यावर पुन्हा गंडांतर ठेवतं. मला वाटतं माझ्या अंदाजे महाराष्ट्र राज्यामध्ये ते भारत देशामध्ये सर्वच जनतेला समजलेलं आहे की EVM घोटाळा आहेच. पण सिद्ध करावयास गेल्यानंतर सिद्धता प्राप्त होत नसल्याने त्यांचा एक जोर वाढलेला आहे BJPचा. हा जोर मोडून काढण्याचं काम आज इंडिया आघाडीच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातून सुरू झाला. येत्या थोड्याच दिवसात शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही EVM मशीनची प्रतिकृती जाळण्याचा आंदोलन करणार आहोत. दहीहंडी संपल्यानंतर ह्या उत्सवामध्ये अडथळा नको म्हणून आम्ही थोडंसं पुढे ढकललेलं आहे. या आंदोलनादरम्यान केंद्र आणि भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध नोंदवण्यात आला. शिवसेना ठाकरेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे RK पवार, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, चंद्रकांत यादव, भारती पवार, माजी नगरसेवक विक्रमसिंह जरग, ईश्वर परमार, दुर्वास कदम, प्रवीण केसरकर, फिरोज सौदागर, उत्तम शेटके, प्रवीण पाटील, रियाज सुभेदार, गणेश नल्लवडे, आकाश शेलार यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे आणि सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.